Hello dear students, we are going to study electromagnetic spectrum in this lecture. What is electromagnetic wave? The electromagnetic waves consist of electric and magnetic field perpendicular to each other and they travel with the speed of light. Such electromagnetic waves propagate through free space. They are also referred to as radio frequency waves. As you can see in the figure, this is the electromagnetic wave where the electric field is this and the magnetic field is this. They are perpendicular to each other and this is the direction of propagation. Here we know the characteristics of waves which are important for several calculations. The peak-to-peak amplitude, if we consider, and the distance between the peak-to-peak amplitude is nothing but the wavelength of that wave. The wavelength is termed as lambda. Audio frequencies or voice, after being converted into electrical signal, are processed and coupled to the transmitting antenna. The transmitting antenna converts electrical waves into electromagnetic waves. विद्यार्थी मित्रांनो, तर अँटेना जो असतो तर तो अँटेना जो आपण त्या अँटेनाला सिग्नल दिला तर अँटेना त्या सिग्नलचं कन्व्हर्जन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्समध्ये करतो. जे अँटेनाला कुठलाही सिग्नल दिल्यानंतर तो अँटेना रेडिएट करतो आणि त्याची रेडिएशन फ्रिक्वेन्सी जी असते ती फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये असते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फॉर्ममध्ये असते. त्यानंतर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स व्हॅरी सिनोसाइडली and their frequency is measured in cycles per seconds or hertz. आपल्याला CROवर पण फ्रिक्वेन्सी कशी मेजर करतात त्याचे पॅरामीटर्स काय काय असतात ते आपल्याला माहिती आहे. अँड these oscillations may occur at very low frequency or an extremely high frequency. This entire range of frequencies is referred to as the electromagnetic spectrum. तर मित्रांनो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम कशाला म्हणायचं? लो फ्रिक्वेन्सीपासून तर अगदी हाय फ्रिक्वेन्सीपर्यंतच्या ज्या सगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या पूर्ण बँडला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं म्हणू शकतो. आता वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सीचं जे रिलेशन आहे तर ते काय आहे? तर इट इज गिवन ॲज C इज इक्वल टू म्यू लॅम्बडा. इथे C म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट, जे आपल्याला माहिती आहे 3 × 10⁸ मीटर्स पर सेकंड्स एवढी असते. लॅम्बडा म्हणजे त्या वेवची वेवलेंथ मीटरमध्ये आणि न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. आणि जर आपल्याला फ्रिक्वेन्सी माहिती असेल तर आपण त्याच्यावरनं वेवलेंथ कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे दिल्याप्रमाणे आपण असं म्हणू शकतो की लॅम्बडा इज इक्वल टू 3 × 10⁸ डिवायडेड बाय न्यू इन हर्ट्स. किंवा जर आपल्याला वेवलेंथ ही मीटरमध्ये पाहिजे असेल तर आपण सरळ हे इक्वेशन असं लिहू शकतो, लॅम्बडा इज इक्वल टू 300 डिवायडेड बाय म्यू गिवन दॅट म्यू इज इन मेगाहर्ट्स. म्हणजे जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली असेल तर त्या फ्रिक्वेन्सीचं कन्व्हर्जन आपल्याला आधी मेगाहर्ट्समध्ये करावं लागेल आणि तरच आपण ते इक्वेशन या फॉर्ममध्ये लिहू शकतो आणि मिळणारी वेवलेंथ ही आपल्याला मीटरमध्ये असणार आहे. म्हणून मग इथे एक उदाहरण दिलेलं आहे. जर फ्रिक्वेन्सी 30 मेगाहर्ट्ज असेल तर त्यावेळेला त्या 30 हर्ट्जच्या फ्रिक्वेन्सीची वेवलेंथ किती असेल तर ती असेल 10 नॅनोमीटर. हे कॅल्क्युलेशन जे आहेत दीज आर क्रुशली इम्पॉर्टंट कॅल्क्युलेशन्स फॉर कॅल्क्युलेटिंग द लेंथ ऑफ द अँटेना. नाव लेट अस सी द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. आता आपण इथे वेवलेंथ काय असते हे डिटेलमध्ये बघूयात आणि लेंथ आपण कम्पेअर करून बघूयात काय असतं ते. इथे आपण बघू शकतो आहे की सगळ्या फ्रिक्वेन्सीजचा जो बँड आहे इथून इथेपर्यंत, तर इथे सगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत. ही त्याची हाय रेंज आहे. नंतर इकडे फ्रिक्वेन्सीज ज्या आहेत अशा, इकडे ही फ्रिक्वेन्सी कमी आहे अशी कमी आहे आणि इकडे फ्रिक्वेन्सी ही खूप जास्त आहे. तर ही जी पूर्ण रेंज आहे त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं म्हणतो आहे.
आणि आपण इथे असं बघू शकतो की इथे म्हटलं आहे वेवलेंथ डिक्रीजिंग, म्हणजे इथे वेवची लेंथ जी आहे जी जास्त आहे आणि नंतर ती इथे पुढे कमी कमी होते. आणि जशी वेवलेंथ कमी कमी होते तशी फ्रिक्वेन्सी काय होणार आहे, तर फ्रिक्वेन्सी ही वाढणार आहे. फ्रिक्वेन्सी आपण काय म्हणतो, नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड्स, म्हणजे इकडे नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड्स इन्क्रीज होत आहे म्हणून फ्रिक्वेन्सी इकडे जाताना वाढते आणि वेवलेंथ राईटला जातानाही कमी होते. आता आपण ती वेवलेंथ आपण फिजिकल गोष्टींशी कम्पेअर करून बघू. आता ही जी वेवलेंथ आहे म्हणजे रेडिओ वेव्ज ज्या असणार आहेत त्याची रेंज ही जास्त आहे. तर ते किती, तर ती आहे 10⁻³ मीटर्स, म्हणजे किलोमीटर्समध्ये. मग किलोमीटर्समध्ये शक्यतो काय असू शकतं, किंवा सेव्हरल किलोमीटर्स इन द रेंज ऑफ 10⁻³ मीटर्स. काही बिल्डिंग्स असतील मोठ्या मोठ्या तर त्यांची रेंज ही 10⁻³ मीटर्स एवढी असू शकते. नंतर आपण तर आपली रेंज जी आहे ती फीट्समध्ये असते, म्हणजे ही वेवलेंथ एवढी असू शकते. नंतर हे बटरफ्लाईज आहेत, तर बटरफ्लायची रेंज जी आहे तर वेवलेंथमध्ये कम्पॅरिझन करायचं झाल्यास ती वेवलेंथ एवढी असू शकते. ती मायक्रोवेव्ज फ्रिक्वेन्सी ज्या आहेत तर त्याच्या रेंजमध्ये ती असते. नंतर इन्फ्रारेडची फ्रिक्वेन्सी किती असते किंवा त्याची वेवलेंथ किती असते, तर आपल्या सुईचं जे टोक आहे ते मायक्रॉन्समध्ये असतं. इथे आपण रेंज बघतोय मित्रांनो की 10⁻⁻5 मीटर्स, बरोबर. तर 10⁻⁻5 मीटर्स किंवा 10⁻⁻6 मीटर्स म्हणजे 1 मायक्रॉन. तर ती वेवची लेंथ किती असेल, तर सुईच्या टोका एवढी असेल. नंतर पुढे आहे व्हिजिबल. तर व्हिजिबल स्पेक्ट्रम जो आहे तर व्हिजिबलची रेंज जी आहे वेवलेंथची ती किती आहे, 0.5 मायक्रॉनपेक्षा कमी. म्हणजे ती जी रेंज आहे त्याच्यात काय काय असू शकतात, तर हे जे प्रोटोझॉन्स वगैरे आहेत त्याची रेंज ही तेवढ्या वेवलेंथची असू शकते. नंतर पुढे जाऊन UVची रेंज आहे 10⁻⁸ मीटर्स, म्हणजे त्याची जी वेवलेंथ आहे UVची अल्ट्राव्हायोलेट फ्रिक्वेन्सीची वेव आहे तर ती वेव केवढी असू शकते, तर फ्यू मॉलिक्यूल साईज. नंतर आपण पुढे गेल्यानंतर एक्सरेज ही रेंज आहे एक्सरेजची, तर ती जी वेवलेंथ आहे ती किती असू शकते, फ्यू ॲटम्स एवढी असू शकते. आणि नंतर गॅमा रेज आहेत त्याची रेंज जी आहे त्याची जी वेवलेंथ आहे ती किती असू शकते, ॲटॉमिक न्यूक्लियाय एवढी असू शकते. मित्रांनो, आपण हे जे बघितलं ही वेवची लेंथ आणि त्याच्या रिलेटेड हे फिजिकल ऑब्जेक्ट्स. आता ज्या वेवची जी लेंथ आहे त्याच्या रिलेटेड आपण हे ऑब्जेक्ट पाहिले, तर त्या वेवशी रिलेटेड जी फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीचा हा बँड इथे दिलेला आहे. आपण बघू शकतो की फ्रिक्वेन्सी इकडे जाताना वाढत जाते 10⁻⁴ हर्ट्स, 10⁻⁸ हर्ट्स, 10⁻12 हर्ट्स आणि इकडे ती फ्रिक्वेन्सी अशी वाढत जाते. त्यानंतर आपण हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बघूयात. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो आहे तो आपण वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये बघितला. आता त्याचं नॉमेनक्लेचर हे कसं असू शकतं ते आपण बघूयात. तर फिगरमध्ये आपल्याला दिसतंय की तो फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम आता आपण काही बँडमध्ये बायफर्गेट केलेला आहे. तर हा जो बँड आहे पहिला तर तो आहे ELF, VLF, ELF, MEF, HF. म्हणजे ELF म्हणजे एक्स्ट्रीमली लो फ्रिक्वेन्सी, त्याच्यानंतर व्हेरी लो, त्याच्यानंतर लो फ्रिक्वेन्सी, त्याच्यानंतर मीडियम, त्याच्यानंतर हाय फ्रिक्वेन्सी, व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी, अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी, सुपर हाय, एक्स्ट्रीमली हाय, इन्फ्रारेड, व्हिजिबल, अल्ट्राव्हायोलेट, एक्सरेज, गॅमा रेज, कॉस्मिक रेज, अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि आपण इथे बघू शकतो की जो व्हिजिबल स्पेक्ट्रम आहे तो व्हिजिबल स्पेक्ट्रम इथे दाखवलेला आहे. व्हिजिबल स्पेक्ट्रम म्हणजे काय, जो लाईट आपल्याला दिसतो तो ह्या रेंजमधला असतो मित्रांनो. मग त्याच्यामध्ये काय काय येतं,
व्हिजिबल लाईटमध्ये काय काय येतं व्हाईट लाईटमध्ये, तर रेडपासून तर व्हायलेटपर्यंतचे सगळे कलर हे त्याच्यात येतात. तर म्हणजे त्या लाईटची फ्रिक्वेन्सी जी आहे, रेडची फ्रिक्वेन्सी वेगळी, ग्रीनची वेगळी, येलोची वेगळी, ब्ल्यूची वेगळी, व्हायलेटची वेगळी, आणि अशा प्रकारे तो व्हिजिबल स्पेक्ट्रम हा वेगवेगळ्या लेंथमध्ये डिवाईड केलेला असतो. फर्दर इथे आपल्याला कोणत्या रेंजला काय नाव दिलेलं आहे, कोणत्या फ्रिक्वेन्सीच्या रेंजला काय नाव, कुठल्या फ्रिक्वेन्सीच्या स्पेक्ट्रमला काय नाव दिलेलं आहे ते इथे आपण बघू शकतो मित्रांनो. तर फॉर एक्झाम्पल जे 10⁴ हर्ट्सच्या रेंजमध्ये आहेत त्याला लॉंग वेव्ह म्हणतात. 10⁻² ज्या आहेत म्हणजे वेवलेंथ कमी त्याला मिडियम वेव्ह, नंतर आणखी वेवलेंथ कमी झाल्यावर शॉर्ट वेव्ह, आणि हे त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. म्हणजे ह्या पर्टिक्युलर बँडमध्ये आपण बघू शकतो की टी व्ही आणि FM साठी जो बँड लागतो फ्रिक्वेन्सीचा, तर तो ह्या फ्रिक्वेन्सीचा लागतो. नंतर ह्या रेंजमध्ये जे आहे ते सेलफोन किंवा GPS हे वापरले जातात. नंतर यांना या फ्रिक्वेन्सी रेंजला आपण रेडिओ वेव्ज असं संबोधतो. म्हणजे 10⁴ to 10⁸ हर्ट्ज, नंतर 10⁸ नंतर 10⁻12 पर्यंत याला म्हणतात मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सीज, आणि हे त्याचे वेगवेगळे ॲप्लिकेशन एरियाज आहेत. आता इथे आपण एक बघू शकतो मित्रांनो की इथे असं म्हटलेलं आहे की इथून साधारण इथपर्यंत हे नॉन आयोनायझिंग रेडिएशन्स आहेत. हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर ज्या रेडिएशनमुळे, ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे कुठलंही आयोनायझेशन होत नाही, कुठल्याही बॉडीवर त्याचा इफेक्ट होत नाही, आणि ही जी रेंज आहे विजिबल नंतरची पुढची, त्याच्यात अल्ट्राव्हायलेट असतील, एक्सरेज असतील, गॅमा असतील आणि कॉस्मिक रेज असतील. आपल्याला माहिती आहे की दीज हाय फ्रिक्वेन्सी रेडिएशन्स आर एक्स्ट्रीमली हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स, आणि त्याच्यानंतर ते लिव्हिंग बॉडीचं आयोनायझेशन करू शकतात. म्हणून शक्यतो आपण कम्युनिकेशनसाठी कुठला बँड वापरतो, तर जे नॉन आयोनायझिंग रेडिएशन्स आहेत आपण फक्त एवढ्याच फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशनसाठी इफेक्टिवली वापरू शकतो. का? कारण की त्याचा ह्युमन बिंग्सवर किंवा लिव्हिंग थिंग्सवर कुठलाही वाईट परिणाम होत नाही. आणि म्हणून इथे आपण म्हटलं की वी नीड टू नो मोर अबाउट दिस पार्ट सो दॅट this part can be utilized more effectively for communication purpose. Let us see what is next. This we have seen. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण मगाशी बघितल्याप्रमाणे हा जो बँड होता हा आपण याला नॉमेनक्लेचर केलं असं ELF, VLF अप टू कॉस्मिक रेज. आता त्याची जी रेंज आहे, आपण फक्त हा बँड म्हटला होता असा की त्याची रेंज किती येते. आता इथे पर्टिक्युलर कुठल्या बँडची फ्रिक्वेन्सी एक्झॅक्टली किती आहे तर ते इथे दिलेलं आहे. आपण बघू शकतो की ELFची जी रेंज आहे ती 30 हर्ट्स टू 300 किलो हर्ट्स एवढी दिलेली आहे. नंतर VFची दिली आहे 300 हर्ट्स टू 3 किलो हर्ट्स. नंतर LFची दिलेली आहे 30 किलो हर्ट्स टू 300 किलो हर्ट्स. लाईकवाईज आपण बघू शकतो, फॉर एक्झाम्पल जर सुपर हाय फ्रिक्वेन्सी असेल तर त्याची रेंज आहे 3 GHz टू 30 GHz. नंतर IRची जी रेंज आहे ती 300 GHz टू 430 THz. UVची जी रेंज आहे ती 790 THz टू 30 PHz. ही रेंज इथे दिलेली आहे. आणि ही झाली व्हिजिबलची रेंज जी आपण मगाशी मेन्शन केली होती. तर त्याप्रमाणे इथे आपण बघू शकतो की त्याची जी रेंज आहे आपण इथे बघू शकतो की त्याची जी रेंज आहे ती 430 THz टू 790 THz एवढी आहे. आता आपण हे जे सेगमेंट आपण केलेले आहेत ELF टू कॉस्मिक रेज,
इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये, तर ते प्रत्येक स्पेक्ट्रम 1 बाय 1 बघूयात. आता ELF म्हणजे एक्स्ट्रीमली लो फ्रिक्वेन्सी, त्याची रेंज जी आहे इट रेंजेस फ्रॉम 30 हर्ट्स टू 300 हर्ट्स. आता 30 हर्ट्स ते 300 हर्ट्समध्ये काय काय येतं, तर आपली जी ACची फ्रिक्वेन्सी पॉवर लाईनची ती 50 हर्ट्स असते असं आपल्याला माहिती आहे. तर 50 हर्ट्स इट इज दी एक्स्ट्रीमली लो फ्रिक्वेन्सी अँड दोज फ्रिक्वेन्सी इन दी लोअर एंड ऑफ ह्युमन हिअरिंग रेंज. म्हणजे आपल्याला जे कमीत कमी ऐकू येऊ शकतं ते ELFच्या रेंजमध्ये असू शकतं. नंतर दुसरा बँड आहे VF म्हणजे व्हॉईस फ्रिक्वेन्सी. याची जी रेंज आहे ती आहे 300 हर्ट्स ते 3 किलो हर्ट्स. धिस इज द नॉर्मल रेंज ऑफ ह्युमन स्पीच. आता मी सुद्धा तुमच्याशी जे बोलतो आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती असली पाहिजे, तर 300 हर्ट्स ते 3 किलो हर्ट्सपर्यंत ती रेंज असली पाहिजे. आता बोलणं वेगळं आणि ऐकणं वेगळं. आता आपण कुठपर्यंत ऐकू शकतो, तर ह्युमन हिअरिंग एक्सटेंड्स ॲप्रॉक्सिमेटली फ्रॉम 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स अँड मोस्ट इंटेलिजिबल साऊंड ऑकर्स इन दिस रेंज 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स. म्हणजे आपली ऐकण्याची जी क्षमता आहे, तर आपण 20 हर्ट्सपासूनची 20 किलो हर्ट्सपर्यंतची फ्रिक्वेन्सी ही आपल्याला ऑडिएबल असते. नंतर पुढची जी रेंज आहे तर ती आहे VLF म्हणजे व्हेरी लो फ्रिक्वेन्सी. याची रेंज आहे 3 किलो हर्ट्स ते 30 किलो हर्ट्स. याच्यामध्ये काय काय येतं, तर इट इन्क्लूड्स हायर एंड ऑफ ह्युमन हिअरिंग रेंज, जे वरच्या पिचमध्ये वरच्या टोनमध्ये आपण असं म्हणतो की जे ऐकू येतं, किंवा जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत की वरच्या रेंजमधले, तर ती फ्रिक्वेन्सी असणार आहे तुमची 30 किलो हर्ट्सपर्यंतची. याला म्हणतो आपण VLF व्हेरी लो फ्रिक्वेन्सी रेंज. This range is used in some government and military communications. It is also used for long distance point-to-point communication. For example, VLF radio transmission is used by the Navy to communicate with submarines. मित्रांनो, ह्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत, हे जे सबबँड्स आहेत, हे जे सेगमेंट्स आहेत, वेगळ्या वेगळ्या ॲप्लिकेशनसाठी वेगळी वेगळी फ्रिक्वेन्सी रेंज ही वापरली जाऊ शकते. पुढे आहे लो फ्रिक्वेन्सी. याची रेंज आहे 30 किलो हर्ट्स ते 300 किलो हर्ट्स. ही पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशनसाठी वापरली जाते अँड दे आर यूज्ड इन एरोनॉटिकल अँड मरीन नेव्हिगेशन. These frequencies are also used as subcarriers. Subcarriers are signals that carry the baseband modulating information, but that again modulate another high frequency carrier. Then the medium frequency. Medium frequency ranges from 300 kilohertz to 3000 kilohertz, and this range is used in AM radio broadcasting. ही जी रेंज आहे 300 किलोहर्ट्ज ते 3000 किलोहर्ट्ज म्हणजे 3 मेगाहर्ट्ज. तर ह्या रेंजपैकी 535 ते 1605 किलोहर्ट्ज हा जो स्पेक्ट्रम आहे, त्यामध्ये जो रेडिओ ब्रॉडकास्टिंग केलं जातं, AM स्टेशनचे 2 प्रकार आपल्याला माहिती आहेत रेडिओमध्ये, AM आणि FM. तर AM जे आहे, तर AMसाठी हा मीडियम फ्रिक्वेन्सीचा बँड वापरला जातो. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर ही फ्रिक्वेन्सी वापरली जाते 535 ते 1605 किलोहर्ट्ज. अँड अदर सर्व्हिसेस इन दिस रेंज इन्क्लूड्स व्हेरियस मरीन अँड एरोनॉटिकल कम्युनिकेशन ॲप्लिकेशन्स. त्यानंतर आहे हाय फ्रिक्वेन्सी. हाय फ्रिक्वेन्सीची रेंज आहे 3 मेगाहर्ट्ज ते 30 मेगाहर्ट्ज. ह्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्यांना शॉर्टवेव्ह असं सुद्धा म्हणतात. जे शॉर्टवेव्ह ब्रॉडकास्टिंग आहे, इट इज ॲट नॅशनल अँड इंटरनॅशनल लेवल अँड ऑल काइंड ऑफ टू-वे रेडिओ कम्युनिकेशन टेक्स प्लेस इन दिस पर्टिक्युलर हाय फ्रिक्वेन्सी रेंज. त्याच्यापैकी व्हॉईस अमेरिका आणि ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन जे आहे BBC, हे जे चॅनल आहेत हे ह्या रेंजमध्ये ब्रॉडकास्ट केले जातात, जेणेकरून ते वर्ल्ड वाईड अवेलेबल होऊ शकतात. Then government and military services also use these frequencies for two-way communication. Amateur radio also uses this part of spectrum. The next is very high frequency. This very high frequency ranges from 30 megahertz to 300 megahertz. This is extremely popular frequency. This is extremely popular frequency range which is used by many services. For example, mobile radio, FM radio broadcasting and TV channels 2 to 13. ही जी रेंज आहे 30 मेगाहर्ट्ज टू 300 मेगाहर्ट्ज. आपल्याला माहिती आहे FM रेडिओ 98.3 मेगाहर्ट्ज हा
ह्या रेंजमध्ये ऑपरेट केला जातो. म्हणजे हा बँड पर्टिक्युलरली ह्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी वापरला जातो. नेक्स्ट इज अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी. याची रेंज आहे 300 मेगाहर्ट्ज ते 3 गीगाहर्ट्ज. ही जी रेंज आहे ही सुद्धा टेलिव्हिजन कम्युनिकेशनसाठी वापरली जाते. त्याच्यानंतर सेलफोन असतील, मिलिटरी सर्व्हिसेस असतील, याच्यासाठी ही अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी रेंज वापरली जाते. Also, some other frequency portion used for radar and navigation services use this particular band. आणि 1 हर्ट्जच्या पुढच्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्यांना आपण मायक्रोवेव्ज म्हणून संबोधतो. देन दी सुपर हाय फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट सेगमेंट इज सुपर हाय फ्रिक्वेन्सी. याची रेंज आहे 3 गीगाहर्ट्ज ते 30 गीगाहर्ट्ज. ह्या फ्रिक्वेन्सीज, दी सुपर हाय फ्रिक्वेन्सी रेंज is called as microwaves and they are also used in satellite communication and radar. The next is extremely high frequency. याची रेंज आहे 30 गीगाहर्ट्ज ते 300 गीगाहर्ट्ज. या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत ह्या मोस्टली वापरात येत नाहीत, कारण त्यासाठी लागणारी सर्किटरी जी आहे ती कॉम्प्लेक्स असते आणि त्याची कॉस्टसुद्धा, ते जनरेट करण्यासाठीची कॉस्टसुद्धा जास्त असते. पण याच्यापैकी काही भाग जो आहे या स्पेक्ट्रमपैकी तो काही पार्ट सॅटेलाईट कम्युनिकेशन आणि रडारसाठी वापरला जातो. नेक्स्ट इज IR स्पेक्ट्रम. IR स्टँड्स फॉर इन्फ्रारेड फ्रिक्वेन्सीज अँड विच जनरली असोसिएटेड विथ हीट. मित्रांनो, प्रत्येक बॉडी रेडिएट करते आणि ते रेडिएशन हीटच्या स्वरूपात असतात. म्हणून जे रेडिएशन हीटच्या स्वरूपात असतील तर त्याची फ्रिक्वेन्सी ही IR रेंजमध्ये येते. आणि याची फ्रिक्वेन्सी जी आहे, the frequencies of IR ranges from 300 gigahertz to 430 petahertz. आता यानंतर ज्या 300 गिगाहर्ट्जपर्यंतच्या फ्रिक्वेन्सी आहेत मायक्रोवेव्हच्या पुढच्या, तर यांना रेडिओ वेव्स असं म्हणतात. अँड इट लाईज बिटवीन हायेस्ट रेडिओ फ्रिक्वेन्सीज अँड विजिबल स्पेक्ट्रम. दी IR वेवलेंथ इज 0.01 mm to 700 mm. These IR signals are used in TV remote controls, various type of celestial objects, including the planets of the solar system, stars, nebulae, and galaxies, give off energy at wavelengths in the infrared region. त्यानंतर आहे विजिबल स्पेक्ट्रम. तर विजिबल स्पेक्ट्रम म्हणजे काय, तर लाईट. आपल्याला जो दिसतो तो लाईट, म्हणून त्याला आपण विजिबल म्हणतो. आपल्याला दिसतो म्हणून तो विजिबल. याची जी रेंज आहे फ्रिक्वेन्सीची, इट लाईज बिटवीन 430 टेराहर्ट्ज टू 790 टेराहर्ट्ज. ही फ्रिक्वेन्सी जी आहे, टेराहर्ट्ज आणि पेटाहर्ट्ज म्हणायला इट इज व्हेरी डिफिकल्ट ऑर इट इज व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी फॉर कंपॅरिझन पर्पज. म्हणून याच्या पुढच्या ज्या लाईटच्या पुढच्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या आपण त्याच्या वेवलेंथमध्ये डिस्कस करतो. म्हणून मग आता ही जी पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आहे याची वेवलेंथ किती आहे, तर 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर. देअरफॉर दिस विजिबल स्पेक्ट्रम रेंजेस फ्रॉम वी कॅन से 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर. Nowadays, light is also used for various kind of communications. As electrical signals are transmitted through wire, light wave can also be transmitted through glass fiber known as optic fiber cable. ज्याप्रमाणे आपण वायर थ्रू इलेक्ट्रिकल सिग्नल प्रोपॅगेट करतो, जी इन्फॉर्मेशन आपण प्रोपॅगेट करतो, तशीच इन्फॉर्मेशन आपण लाईटमध्ये कन्वर्ट करून तो सिग्नल ऑप्टिक फायबर केबलमधून प्रोपॅगेट करू शकतो. This very high frequency of light gives the ability to handle large amount of information. Thus, wire telephony nowadays is replaced by OFC. लाईट वापरल्यामुळे बँडविड्थ वाढते आणि म्हणून प्रेझेंटली ज्या टेलिफोनीच्या केबल आहे त्या आपण OFCने रिप्लेस करतो. त्याच्यानंतर शेवटचा जो आहे तो आहे एक्स-रे, गॅमा रे आणि कॉस्मिक. हा जो स्पेक्ट्रम आहे हा आयोनायझिंग स्पेक्ट्रम आहे, म्हणून हा कम्युनिकेशनमध्ये वापरला जात नाही. Thank you.